तर आता पुढच्या शहरात जाऊयात। वर्ध्यातील काय स्थिती आहे रुग्णवाहिकेची त्यावर आपण नजर टाकूयात। वर्ध्यातील रुग्णवाहिका सलाईनवर असल्याचं दिसतंय। 15हून अधिक रुग्णवाहिका इथं धुळखात पडलेल्या आहेत। आरोग्य व्यवस्थेचा इथं बोजवारा उडालेला आहे। केंद्र आणि राज्य सरकार कडून आरोग्य व्यवस्था व्यवस्थित राहावी प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करत असली तरी मात्र वर्ध्यामध्ये याचं चित्र उलट असल्याचं दिसतंय। कारण 15हून अधिक रुग्णवाहिका इथं धुळखात पडलेल्या आहेत। या रुग्णवाहिकांची दुरावस्था झाल्याचं दिसतंय। सरकारी रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय, वर्ध्यातली दृश्य आहे। या संदर्भात आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। राज्य शासनाकडून रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याचे काम सुरू आहे, परंतु जुन्या रुग्णवाहिका आजही आजारी अवस्थेत धुळखात पडल्याचे चित्र दिसत आहे। आपण सध्या उभा आहोत वर्ध्यातील सामान्य रुग्णालय परिसरामध्ये आणि त्या परिसरामध्ये आपण रुग्णवाहिका बघत आहोत ज्या धुळखात पडलेल्या आहेत, पूर्ण कचऱ्यामध्ये पडून आहेत, अवस्थेत आहे, बंद अवस्थेत आहे। एकीकडे शासन नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी देतात, पण दुसरीकडे जुन्या रुग्णवाहिका ह्या धुळखात पडलेल्या आहेत। यामध्ये काही चालू कंडिशनच्या सुद्धा रुग्णवाहिका आहे, परंतु शासन किंवा आरोग्य विभाग याकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहेत। एकीकडे काही दिवसापूर्वीच वर्ध्यामध्ये एका गर्भवती महिलेला कळा आल्याने तिला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, परंतु वेळेवर रुग्णवाहिका न आल्यामुळे तिला चक्क एसटी बसने प्रवास करून रुग्णालय गाठावे लागले। आता असेच जर या रुग्णांना एसटी बसने प्रवास करावा लागत असेल तर मग रुग्णवाहिका रुग्णांच्या कामात केव्हा येईल, असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। प्रमोद पाणबुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा। वर्ध्यातील या संपूर्ण परिस्थिती संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे जोडले गेलेले आहे। प्रमोद, वर्ध्यातलं हे एकमेव सामान्य जिल्हा रुग्णालय आहे। समुद्रपूर, सेलू, देवळी इतर गावातून मोठ्या प्रमाणात इथे रुग्ण येत असतात, कारण एकमेव आहे। सावंगी हे जर रुग्णालय सोडलं तर हे इथलं, आणि त्यातही रुग्णवाहिकेची अशी परिस्थिती आहे। प्रशासनाकडून या संदर्भात काही सांगण्यात आलेलं आहे का? कधीपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात येईल? कारण ही अत्यंत भयावह स्थिती समोर येते। नक्कीच श्रेयस, या संदर्भात आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली। एकंदरीत जिल्ह्यामधलं सर्वात मोठं हे शासकीय रुग्णालय आहे। एक शासकीय रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्याच्या कुठे पावले उचलल्या गेलेली नाही प्रशासनाकडनं। दुसरीकडे आत्ताच नुकत्याच 2 दिवसापूर्वी वर्ध्यामध्ये 21 नवीन रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत, परंतु त्या 21 रुग्णवाहिकामध्ये 18 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाणार आहेत, तर काही शहराच्या ठिकाणी राहणार आहे। परंतु जवळपास 15च्या वरती रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये कचऱ्याच्या ढिगामध्ये पडलेल्या आहेत, आजारी पडलेल्या आहेत। परंतु ज्या काही एकूण जवळपास जिल्ह्यामध्ये रुग्णालय, मोठे रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, असे एकंदरीत 40 ते 42 आहे आणि नवीन 21 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी परत एकदा रुग्णांच्या सेवेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। खरंच रुग्णांना रुग्णवाहिकेचा फायदा होईल की परत तोच प्रकार समोर येईल की एखादा रुग्ण आजारी पडला आणि त्याला परत एसटीनेच प्रवास करावा लागेल रुग्णांसाठी? हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे। जी, धन्यवाद प्रमोद। या संदर्भातले अपडेट शासनाकडून पाठपुरावा करतच राहा आणि देत राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।